जैसे जैसे अच्छा सफाई विचार के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील आज अगत्यानं या ऐतिहासिक सभेच्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सुहासिनी देवी घाटगे, प्रवीणसिंहराजे घाटगे यांच्या निवडणुकीच्यासाठी तुम्ही जबरदस्त संख्येनं आणि शक्तीनं या ठिकाणी उपस्थित आहात ते आपले सरकारी समरजितसिंह घाटगे, वीरेंद्र कुमार पाटील, व्ही पाटील, आर.के. पाटील, ए.वाय. पाटील, श्रीमती अश्विनी माने, नंदाताई बाबुलकर, शिवानंद घाटगे, अन्य सरकारी करारून या ठिकाणी मुद्दाम उपस्थित असलेले कराडचे आमदार बाळासाहेब पाटील आणि सरकारी मंत्रिमंडळ या गर्दी चौकामध्ये अनेकदा जाहीर सभा मी घेतल्या, हजारो लोकांना संबोधित केलं, पण आजची मी गर्दी चौकाची ही सभा जी बघतोय माझी नजर जाईपर्यंत सगळीकडे माणसंच माणसे. चौकशी केली की शेवट कुठं आहे तर एका अधिकाऱ्यांनी सांगितलं एस.टी. स्टँडच्या पुढे आहे. इथं उजव्या हाताला, स्टेजच्या उजव्या हाताला त्यांचा चेहरा दिसत नाही, पण इथं प्रचंड गर्दी आहे. याचा अर्थ आहे की जे काही परिवर्तन करण्याच्या संबंधीचा निर्णय समर्जितांनी घेतला त्याच्या पाठीशी या तालुक्यातल्या सगळ्या वर्गाची, सगळ्या वयांची, सर्वसामान्य जनता पूर्ण ताकदीनं उभी आहे आणि त्याची प्रचिती तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीनं या ठिकाणी येते. मी सांगितलं की मी इथं अनेक गावे, आज आमच्या दोन जुन्या सहकाऱ्यांची आठवण ही मला स्वतःला होते की दोघेही माझ्या मंत्रिमंडळात होते. माझ्याबरोबर एक त्याचे लोकसभेत होते, एक महाराष्ट्राच्या विधानसभेत होते आणि त्यांचा उल्लेख या ठिकाणी करणं माझा कर्तव्य समजतो. सदाशिवराव मंडिक आणि त्याच्यानंतर बाबासाहेब कुर्हेकर. मला आठवतं की एक काळ असा होता 1980चा, माझ्या पक्षाचे 58 आमदार निवडून आले आणि 58 पैकी जवळपास सगळे 5-6 सोडले तर पक्ष सोडून गेले. कार्यकर्ते नव्हते, आमदार नव्हते, पण जिद्द होती आणि पुन्हा एकदा पक्षाची उभारणी करायची हा निकाल आम्ही लोकांनी घेतला आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्हा सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी आणि पक्ष उभारण्याच्यासाठी बाबासाहेब कुर्हेकर आणि सदाशिवराव मंडिक आम्हा लोकांच्या वर आले आणि 5 वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण बदललं. सदाशिवराव लोकसभेत गेले,
बाबासाहेब महाराष्ट्राच्या विधानसभेत आले, सहकार खात्याचे मंत्री झाले आणि हे सिद्ध केलं कागलकरांनी, गडसिंगरकरांनी. कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेनं सत्तेसाठी कुणी गायब झालं असेल, पण या कोल्हापूर जिल्ह्यातला शाहूराजांच्या जनतेचा स्वाभिमानी माणूस पर्यंतची किंमत देईल, पर्यंत कष्ट करेल, पण लाचार कधी होणार नाही हा इतिहास आमच्या या दोन सहकारी नेत्यांनी दाखवला. त्याची आठवण आज मला या ठिकाणी होते. आज या निवडणुकीकडे आम्ही एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतोय. तर मला चिंता आहे महाराष्ट्राची आणि देशाची. चिंता अशासाठी आहे की या देशामध्ये कष्ट करणारा आणि काळ्या आईशी इमान राखणारा हा जो शेतकरी वर्ग आहे, त्या शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी अधिकार असताना, जबाबदारी असताना आज ते दिल्लीचे असोत, महाराष्ट्राचे असोत, राज्यकर्त्यांना यत्किंचितही असताना. मला आठवतंय 2004 साली माझ्याकडे देशाच्या शेतीची जबाबदारी आली. मंत्री म्हणून शपथ घेतली. शपथ घेऊन घरी आलो. पहिली फाईल शेती खात्याचा सचिव घेऊन माझ्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं की या देशाच्या गोदाममध्ये 1 ते 1.5 महिना पुढे एवढं धान्य अजून धान्य अमेरिकेचं आणावं लागेल आणि ते आणल्याशिवाय गत्यंतर नाही. मी अतिशय अस्वस्थ झालो. आम्ही शेती प्रधान देश म्हणतो, शेतकऱ्यांचा देश म्हणतो आणि अमेरिकेतनं धान्य मागवायचं हे चालणार नाही. हा निकाल आम्ही घेतला. शेतीमालाची किंमत वाढवली. शेतीमालाची किंमत वाढवून शेतीमध्ये आधुनिक तंत्र आणलं, आधुनिक जातीचं बियाणं आणलं. आणि मला सांगायला आनंद होतो की जो देश परदेशातला गहू आणत होता, तांदूळ आणत होता, तो देश 10 वर्षाच्या नंतर जगाचा 2 नंबरचा गहू तयार करणारा आणि जगाचा 1 नंबरचा तांदूळ पिकवणारा हा देश झाला. याचं कारण या देशाच्या कष्टकरी शेतकऱ्यांनी कष्ट केले, आम्ही लोकांना त्या कष्टाची किंमत दिली आणि त्यामुळं हे चित्र देशाचं बदललं. 2 दिवसाच्या पूर्वी केंद्र सरकारने निकाल घेतला विदेशातनं गहू आणायचा. काय चाललंय हे? जो देश जगाच्या 18 देशांना गहू देत होता, अन्नधान्य देत होता, राज्य बदललं. मोदी साहेबांचं राज्य आलं. शेती आणि शेतकऱ्याच्या संबंधित यत्किंचितही असला नाही आणि त्याचा परिणाम आज या देशाचा शेतकरी हळूहळू संकटात जायला लागला आहे आणि आम्हाला परदेशाचं धान्य आणून जगायची वेळ या ठिकाणी येते. ही स्थिती निर्माण झाली आणि त्याचं कारण राज्यकर्त्यांची धोरण. जगामध्ये 10 वर्षाच्या पूर्वी 2 नंबरचं साखरेचं उत्पन्न भारतामध्ये होतं आणि 1 नंबरचं उत्पन्न उत्तर प्रदेशच्या नंतर महाराष्ट्रामध्ये होतं. आणि त्या महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं उत्पादन साखरेचं हा कोल्हापूर जिल्हा करत होता आणि त्याच्यामध्ये उत्तम कारखानदारी होती. अनेक वेळा मी बघितलं की या देशामध्ये सगळ्यात उत्तम कारखाना कोण चालवतो, त्या कारखान्याचं नाव काय, तर तो कारखाना घाटगेंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चालणारा
हा तुमच्या तालुक्याचा कारखाना होता. अनेक वेळेला आम्ही लोकांनी चांगले कारखाने चालवायला बक्षिसं दिली. माझ्या हातून अनेकदा बक्षिसं दिली. एक दिवशी मी सांगितलं संबंधितांना की बक्षिसं घ्यायचा मागचा फक्त तुमचाच आहे. कारखाना चांगला चालवता खरं आहे, त्यामुळे आम्हाला तुम्हाला बक्षीस द्यावं लागतं. पण आता बक्षिसं ठेवायला तुमच्याकडे जागा आहे का? इतकी बक्षिसं तुम्ही मिळवली, त्याचं कारण तो कारखाना उत्तम रीतीने चालवला. आज पुन्हा एकदा या देशामध्ये साखरेची परिस्थिती गंभीर व्हायला लागली आणि कदाचित हे सरकार काही वेगळा निकाल घ्यायची शक्यता आहे. इथं तुम्ही ऊस पिकवला, साखर तयार केली, आम्हाला ही साखर जगात पाठवायची होती, त्या निर्यातीला आजच्या सरकारने बंदी आली. साखरेबरोबर इथेनॉल तयार करायला लागलं. तुम्ही लोक या ठिकाणी इथेनॉल करता, 2 पैसे अधिक मिळतात. या मोदी सरकारने त्याच्या निर्यातीवर बंदी घातली आणि तुमची किंमत ही कमी कशी होईल याची पावलं त्या ठिकाणी करतात. शेतकरी अंतर्गत या राज्यामध्ये आणि देशामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. कष्ट करायची त्यांची तयारी, कष्ट करण्याचा त्यांचा अधिकार आहे. पण दिसतंय काय, या ठिकाणी तरुणांना मदत करणं सोडा, पण तरुणांचा कष्ट करायचा जो अधिकार आहे तो उद्ध्वस्त करण्याची पावलं आजचं मोदी सरकार करते. तुम्ही कदाचित ऐकलं असेल, 10 दिवसाच्या पूर्वी पुण्याला हजारो तरुण उपोषणाला बसले, संघर्षाला बसले आणि मागणं काय त्यांचं होतं? त्यांचं मागणं एवढंच होतं की आम्ही शिकलो आहे, काम करायची तयारी आहे, काम करायचा अधिकार आम्हाला द्या, पण तो अधिकार द्यायला आजचे राज्यकर्ते व्यक्तीची तयार नाहीत. एवढंच हवे तर परदेशातनं काही वस्तू आयातीत करायच्या आणि लोकांना, तरुणांना जो काम करण्याचा जो अधिकार आहे त्यातनं जी संपत्ती तयार होणार आहे तिच्या मर्यादा कशी आणायची याबद्दलची भावलं आजचे हे राज्यकर्ते टाकायला लागलेले आहेत. आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धत नावाची एक पद्धत काढून कष्ट करणाऱ्या तरुणांचा कष्टाचा अधिकार हे सरकार घालवायला लागले. आपल्या देशामध्ये महिलांची प्रतिष्ठा ठेवतो. तुम्ही आज वाचा, महाराष्ट्रामध्ये रोजच्या वर्षात फक्त वाचा 1, 2, 4 कमीत कमी 2 ते 4 उदाहरणं आणि बातम्या महिलांच्या अत्याचाराच्या असतात. आपण बघितलं की ठाणे जिल्ह्यामध्ये बदलापूरला 2 चिमुरड्या मुलींच्या अत्याचार झाले. अत्याचार करणारी काही बदमाश तरुण मंडळी, त्याच्याबद्दल लोकांच्या संताप निर्माण झाला. हजारो लोक रस्त्यावर आले, रेल्वे लाईन बंद पाडली आणि केंद्र सरकार त्या अत्याचार करणाऱ्या लोकांच्या बद्दल कठोर आणि सक्तीची पावलं ही टाकायची आवश्यकता असताना जे लोक संताप व्यक्त करण्यासाठी आले त्यांच्या खचल्यामध्ये त्या संबंधीचं काम आजच्या शिंदे सरकारने त्या ठिकाणी केलं. आपल्या भगिनींच्यावर अत्याचार होतो, त्यांचा सन्मान ठेवला जातो आणि त्यासाठी एखादं कुटुंब, एखादा वर्ग संतप्त झाला तर त्यांनी काही गुन्हा केलेला नाही. आया बहिणींची अब्रू सांभाळण्याच्यासाठी तो संतप्त होऊन रस्त्यावर आला. त्या घटकांना मदत करण्याच्या ऐवजी हजारो लोकांच्या बसले आणि त्यांना तुरुंगात टाकण्याच्या संबंधीची पावलं आज त्या ठिकाणी टाकली गेली. आज हे सरकार खऱ्या अर्थानं कष्ट करायच्या आणि स्वाभिमानी माणसाच्या हिताची जवळूक न करण्याच्या उद्देशाचं सरकार आहे. आता जयंतांनी उल्लेख केला
मालवणला काय झालं, शिवछत्रपतींचा पुतळा त्या ठिकाणी उभा केला होता. सागरी क्षेत्राचं महत्त्व या देशामध्ये पहिल्यांदा कुणाला कळलं असेल तर ते शिवाजी महाराजांना कळले. सागरी क्षेत्राचं रक्षण करणं या देशाच्या हितासाठी किती गरजेचं आहे, ही भूमिका पहिल्यांदा शिवछत्रपतींनी मांडली. सागरी क्षेत्रामध्ये आपलं क्षेत्र कसं उभं करायचं याबद्दलची कार्यवाही ही शिवछत्रपतींनी केली. आणि त्याच पद्धतीनं मालवणच्या जवळ सिंधुदुर्गाचा किल्ले राहिला असे अनेक किल्ले शिवाजी महाराजांनी उभे केले. आणि त्याचा तो किल्ला आणि त्या ठिकाणी छत्रपतींचा पुतळा उभा केला. तो पुतळा आपण पाहिलं, आपल्याला धक्का बसला की तो पुतळा उद्ध्वस्त झाला, तो फाडला गेला. आणि सांगितलं गेलं मुख्यमंत्र्यांनी, काय सांगितलं, वारा जास्त होता, वाऱ्याचा वेग जास्त होता म्हणून पुतळा फाडला. तुम्ही मुंबईला गेला, इंडिया गेट नावाचा भाग आहे, तिथं 60 वर्षाच्या पूर्वी शिवाजी महाराजांचा पुतळा हा यशवंतराव चव्हाणांनी उभा केला. समुद्र जवळ आहे, अखंड वारा असतो, कधीही त्या पुतळ्याला धक्का बसला नाही. आणि इथं पुतळा उचलून 1 वर्षसुद्धा झाले नाही. 6 महिन्याच्या पूर्वी तो पुतळा बसवला. देशाचे प्रधानमंत्री आले, त्यांनी त्याचं अनावरण उद्घाटन केलं. आज तो पुतळा उद्ध्वस्त झालेले चित्र आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. आणि त्याचं कारण आता स्वच्छ असं दिसतंय, त्या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये भ्रष्टाचार झाले. आजचे राज्यकर्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात सुद्धा भ्रष्टाचार करण्याच्यासाठी बेशरमपणाची भूमिका घेतात. अशांच्या हातामध्ये महाराष्ट्र द्यायचा नाही हा निकाल तुम्हाला घ्यावा लागेल. आणि तो निकाल घ्यायचा असेल तर स्वच्छ, चारित्र्य संपन्न आणि लोकांच्या हिताची जपणूक करणारी नेतृत्वाची फळी ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करणं हा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे. आणि त्या कार्यक्रमाच्या पूर्ततेसाठी मला अतिशय आनंद आहे. संवादितांनी निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीमध्ये तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये याचा निकाल घेऊन आज त्याच्यामध्ये ते सहभागी झालेले. पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं अंतःकरणापासून मी स्वागत करतो. आणि तुम्हा सगळ्यांना शब्द देतो, तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मोठ्या मतांची पाठवा. आणि मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ते गेल्याच्या नंतर ते नुसते आमदार राहणार नाहीत, त्यांना हवं ते काम करण्याच्या उद्देशी संधीही देणार आहे. आणि हा विचार माझ्या मनामध्ये बऱ्याच दिवसापासून आहे. दुर्दैव असं आहे की या तालुक्यातून एका व्यक्तीला आम्ही लोकांनी प्रोत्साहित केलं. तुम्ही लोकांनी शब्दाची किंमत दिली, त्यांना सत्ता दिली, सगळं काही दिलं. पण प्रसंग येतो, संकट येतात, त्यावेळेला संकटाला साथ द्यायची ही जबाबदारी असताना साथ सोडून वरच्याच्या मागं आमचे काही जुने सहकारी केले, ठीक आहे, त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम उद्याच्या या काळामध्ये आपण केल्याशिवाय राहणार नाही. काय माणसं ही आहे, मला दिसतं 7 महिन्याच्या पूर्वी केंद्र सरकारमधल्या ईडी आणि बाकीच्या लोकांनी त्यांच्यावर काही चौकशा सुरू केल्या. चौकशा सुरू केल्याच्या नंतर अस्वस्थ झालेलं कुटुंबाच्या भगिनींनी सुद्धा जाहीरपणाने मागणी केली
की आम्हाला लोकांना त्रास देण्याच्या ऐवजी आम्हाला गोळ्या घाला आणि याच्यात सुद्धा शोधा ही भूमिका घेणारे लोक अशा यात्रा कुटुंबाला देणारे जे घटक आहेत त्यांच्या दरवाजामध्ये लाथारीसारखे जाऊन बसले. हा कागदचा इतिहास नाही. कागद बाकी काही समजेल, बाकी काही सण करेल, पण उभ्या आयुष्यामध्ये लाथारी हा कधी स्वीकारणार नाही. आणि त्या लाथारीची स्वीकार तर ज्यांनी केली त्यांना त्यांचा धडा शिकवायचं काम हे या ठिकाणी कराल याची मला खात्री आहे. आणि ते करण्याच्यासाठी आजचा हा प्रवेश हा अत्यंत महत्त्वाचा आहे. हा उद्याचा नवीन इतिहास घडवणार आहे. आणि तो इतिहास फक्त कागदचा इतिहास नाही, तो इतिहास कोल्हापूरचा आहे, तो इतिहास महाराष्ट्राचा आहे. आणि महाराष्ट्राच्या इतिहासाची उभारणी करण्यासाठी कागदकर या ठिकाणी हजारोच्या संख्येनं येतात. त्यांनी आम्हा लोकांचा आत्मविश्वास वाढला. आणि मी तुम्हाला खात्री देतो की राज्य बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि तुमच्या समाजाची शक्ती बरोबर घेऊन जे परिवर्तन महाराष्ट्रात करायचे, नवा प्रगत आणि यशस्वी हा महाराष्ट्र करायचा आहे, ते करण्यासाठी तुम्ही मी आणि सगळे सरकारी प्रयत्नांची पराकाष्ठा करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतीक राहुल घाडगे या